आणि आता राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा काही भाग पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबरमध्ये केलं होतं अनावरण। पडलेल्या पुतळ्याच्या भागाची डागडुजी करण्याचं काम सुरू। मालवण राजकोट पुतळा घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक। आमदार वैभव नाईकांकडून मालवणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ 8 महिन्यातच कोसळणं अतिशय गंभीर आहे। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निपक्ष चौकशी व्हावी। पवार गटाचे अमोल कोल्हे यांची ट्विट करत मागणी। वर्षभरातच पुतळा कोसळणं हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे। निकृष्ट दर्जाचं काम हे झालं हे उघड आहे आणि जनतेची फसवणूक झाली याची चौकशी व्हावी। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। शिवरायांचं स्मारक वर्षभरात कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब नाही। मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा काही भाग पडला। संभाजीराजेंचा ट्विटद्वारे सरकारवर निशाणा। मंत्री रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई व्हावी आणि शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। पेणमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशी नाका इथं काळे झेंडे दाखवले। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना। तर शिंदेंच्या पाहणी दौऱ्यादरम्यान रवींद्र चव्हाण अनुपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने। भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध। पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज। आंदोलकांची धरपकड। अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर। विखे पाटील यांच्यामुळेच आता नगर जिल्ह्यात भाजपची अधोगती झाली आहे। भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा यांचं वक्तव्य। जय पवार यांच्या बारामतीमधील गावांना भेटी। श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवारांकडून विकास कामांचा आढावा। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्यात। पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तणाव। महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानंच पाळायचा का? ट्विट करत जगदीश मुळीक यांचा सवाल। तर कार्यक्रम पत्रिकेत शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानं नाराजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाट यांच्याकडून रामगिरी महाराजांची भेट। नाशिकमध्ये पडलेल्या प्रकरणाबाबत दोघांमध्ये चर्चा। आमदार रवी राणांचा मतदारसंघात एसटीनं प्रवास। ग्रामीण भागामधील भंगार एसटी बस बदलण्याची राणांची मागणी। पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करणारे आरोपी ताब्यात। गुन्हे शाखेची कारवाई। 12 तासाच्या आत आरोपींना अटक। निहाल सिंग टाक असं आरोपीचं नाव। सोलापूरच्या माढातील विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याबाहेर स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन। शेअर्सच्या रकमेची मागणी करू नये न दिल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा। लातूरमधील खरोळा फाटा ते पानगाव रस्त्याचं काम रखडलेलं काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांकडून मुंडन आंदोलन। बीडच्या माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी गावच्या ग्रामसभेत गोंधळ। गावात तणावपूर्ण शांतता। सरपंच पतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये मारहाण झाली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संप करण्याच्या पवित्रात। एसटी संघटनेकडून 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा। मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढावा। कर्मचाऱ्यांची मागणी। बेळगावच्या भुसाळमधील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रासमोर महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांचं आंदोलन। कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक। वर्ध्याच्या सिंदीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणीसाठी भर पावसात शरद पवार गटाचं आंदोलन। तालुक्यासह उपजिल्हा रुग्णालय आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी। शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येविरोधात पालक आक्रमक। डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला ठोकले टाळं। नाशिकच्या विंचूर उपबाजारामध्ये कांदा लिलाव बंद। तर जुन्या नव्या व्यापाऱ्यांमध्ये लिलावावरून वाद झाला होता। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बेरूद टाकळी या रस्त्यावर खड्डे। संगमेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा जीवघेणा प्रवास। तर जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष। पुण्याच्या खडकवासल्यात 10 वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम वृद्धास अटक। आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार। चंपक मैदानातली घटना। वैद्यकीय चाचणीसाठी विद्यार्थिनीला शासकीय रुग्णालयात नेण्यात आलंय। बुलढाणा अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी शिक्षकाला 5 दिवसांनी पोलीस कोठडी झाली। किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतली घटना आहे।
चंद्रपूरमध्ये खर्राच्या उधारी वसूल करण्यासाठी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. दर्गापूर येथील धक्कादायक प्रकार. पीडित मुलगी गर्भवती झाल्यानं उघडकीस आलाय प्रकार. कोल्हापूरमध्ये सफाई कर्मचारी महिलेसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या डॉक्टरचं आणखी कारनामे उघडकीस आले. डॉक्टर विरोधात अन्य 4 महिलांची पोलिसात धाव. छत्रपती संभाजीनगरमध्ये नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या. नवऱ्यानं चारित्र्यावर संशय घेतल्यानं महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. गोंदियाच्या आमगावमध्ये मक्याच्या दाणे वेगळे करतानाच मशीनमध्ये ओढणी अडकून महिलेचा मृत्यू. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. वर्ध्याच्या सालोडमध्ये विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू. नवीन डीजेवर रोषणाईचं काम करताना घडली घटना. परभणीत केवायसी करण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी कमी होईना आणि बँकेसमोर लाडक्या बहिणींच्या लागल्यात रांगा. शहापूरच्या किनवलीमध्ये केवायसी करण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी. बँकेत कर्मचारी कमी असल्यानं महिलांचा खोळंबा. नाशिकमधील गोदाघाट परिसरातील पूरस्थिती कायम. रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरलं पाणी. गंगापूर धरणातून सध्या 7,221 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. निफाडमधील नांदूर मधमेश्वर धरणातून 69,367 क्युसेकनं विसर्ग सुरू. प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 2 इंचावर. कसबा बावडा येथील राजाराम बंधारात 22 बंधारे पाण्याखाली. जालन्याच्या भोकरदनमधील पद्मावती धरण ओव्हरफ्लो. दमदार पावसामुळे धरण तुडुंब. अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. नंदुरबारमध्ये जोरदार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. पाणी साचल्यानं शेतांना तलावाचं स्वरूप. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा बिरचक धरण 100% भरलं. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा. तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अकोल्याच्या गांधीग्राममधील पूर्णा नदीवर आपत्कालीन पथक सज्ज. पूर्णा नदीवरून जल अर्पण करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाची खबरदारी. उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीमध्ये विसर्ग सुरू. पंढरपूरमध्ये जाताना पूरस्थिती. तर चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली. तर नदीपात्रातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. कलेड भागातील नाले प्रवाहित. कलेड ते जिन्नानूर हा मार्ग बंद. धुळ्याच्या साखरेत 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पांढरा नदीला मोठा पूर. अक्कलपाडा धरणातून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या दिंडोरीमध्ये मुसळधार पाऊस बरसला. करंजवण धरणातील पाणी साठा 90% पार. सांगलीच्या शिराळातील धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस. चांदोली धरणामधून 1,465 क्युसेकनं वारणा नदीपात्रात विसर्ग. भुसावळमधील हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडले. धरणातून 97,000 क्युसेकनं तापी नदीत विसर्ग. प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बेळगाव जिल्ह्याला दिलासा. गिरणा धरण 60% भरलंय. जिल्ह्याचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मांजरा नदी क्षेत्रात जोरदार पावसामुळे मांजरा नदीला पूर. मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं लातूरकरांकडून आनंद व्यक्त. सध्या मांजरा धरणात 42% पाणी साठा. अकोल्याच्या पातूरमधील पास्तूल गावात विद्यार्थी आणि नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास. जीवघेणी कसरत करत दररोजचे व्यवहार सुरू. 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या जिल्ह्यात पावसानं अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. चांदूर बाजार तालुक्यामधील पिकांच्या नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकरी आक्रमक. जळगावमध्ये गिरणा नदीत ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अवैध वाळू उपसा करताना पूर आल्यानं ट्रॅक्टर वाहून गेल्याचा अंदाज. नंदुरबारच्या शहाद्यातील सुसरी या नदीवर तिखोरा पुलाला तडे. पूल वाहतुकीसाठी बंद. कुठलाही घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून दक्षता. सिंधुदुर्गमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांची लगबग सुरू. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी. लातूरमध्ये 600 मुलांकडून आता मातीपासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी पुढाकार. मुलांकडून स्वतःच्या घरी मूर्तीची प्रतिष्ठापना. हिंगोलीत मूर्तिकारांकडून गणेश मूर्तीवर
कलरिंगचा शेवटचा हात देण्याची लगबग सुरू. बाजारात रंगबिरंगी आकर्षक मूर्त्या दाखल. बीडच्या परळीत गोकुळाष्टमीनिमित्त जुरळे गोपीनाथच्या दर्शनाला गर्दी. सकाळपासून भाविकांची मांदियाळी. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये चौथ्या सोमवार निमित्त भाविकांची गर्दी. मध्यरात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी. मध्यरात्री 2 पासून मंदिर खुलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कराडच्या युवकांचं गुवाहाटीच्या कामाख्या देवीला साकडं. जरांगे पाटलांच्या मागणीला यश मिळवण्यासाठी प्रार्थना.